विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची सवारी ज्या रथाने होत असते, ज्या रथाने प्रवास होत असतो, तो रथ नेमका कसा आहे, काय नेमकं कुठल्या याच्याने त्या रथाची घडण केलेली गेलेली आहे, त्याचं वजन नेमकं किती आहे आणि काय या रथामागे कशा पद्धतीने सजावट करण्यात येते। आपल्यासोबत महाराज आहेत। खरं तर चांदीचा रथ आहे आणि विश्वगुरूंची सवारी जी ती याच रथात होते। रथ किती किलोचा आहे आणि कशी त्याची बनावट केलेली? जवळजवळ हा रथ 2.5 ते 3 क्विंटलचा रथ आहे आणि जवळजवळ त्याला 1 क्विंटल 30 किलो 35 किलो चांदी आहे आणि एवढी चांदी बसताना त्यांना राखणदार आहे, सगळे वर्कर लोक आहे। किती वर्ष जुना हा रथ आहे? आता जवळजवळ याला आता 25 वर्ष होत आली या रथाला। तो आपण चालू आहे, ह्याच्या आधी एक होता तो काढून टाकला, हा दुसरा नवीन बनवला दुसरा। तर याच्यावरती जे कोरीव काम केलेलं आहे, हे कोरीव काम कशा पद्धतीने केलेले आहे? खरं तर वेगवेगळ्या डिझाईन या ठिकाणी दिसून येत आहेत आणि या डिझाईनच्या माध्यमातून हा रथ जो आहे तो कोरीव कामातनं बनवण्यात आलेला आहे। काय नेमकी ही कला आहे? ते कारागीर असताना त्यांनी कारागिरांची कला आहे, ते कारागिरांनी त्यांची बरोबर सगळं साहित्य त्यांच्यापाशी असताना त्यांनी ती बनवलेली आहे बरोबर। किती चांदी किती याच्यावरती घडवण्यात आलेली? जवळजवळ ती 30-35 किलो आहे, 1 क्विंटल 30-35 किलो चांदी बसवलेली आहे। जवळजवळ ते 2-3 महिने काम चालू होतं, 6 महिने जवळजवळ। नाथांची स्वारी ज्या रथावर होत असते त्या रथाचं महत्व जे ते एक वेगळं पण असतं आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बारकाईने कारागिरी केलेली आहे। या ठिकाणी सजावट जी ती तंतोतंत असं कारागिरांकडनं या ठिकाणी नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि एकूणच या नाथांच्या रथासाठी तब्बल 35 ते 40 किलो चांदीचा वापर जो आहे तो या रथासाठी करण्यात आलेला आहे। त्यामुळे या रथाचं एक वेगळं आकर्षण आहे आणि खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या रथाला नाशिक ग्रामीण पोलिसांकडनं बंदोबस्त जो आहे तो देण्यात आलेला आहे। तो बंदोबस्त थेट नाशिकहून तर पंढरीची वारी आषाढी वारी संपल्यानंतर तो रथ नाशिकला त्र्यंबकेश्वर पोहोचेपर्यंत पोलिसांची फौज जी ती या रथाबरोबर प्रवास करत असते। कॅमेरामन तुषार डेप्लेसह कुशाल पाटील, वेणुगाव, सोलापूर।